तिचा हरी ताना यशोदे. चोखोबरांच्या पश्चात चोखोबरांच्या पत्नीचं बाळणपण केलं, पण बहिणीच्या रूपामध्ये केलं. सांगायचं तात्पर्य, पूर्वीची परंपरा होती आपल्या पत्नीचं बाळणपण करण्याकरता आपली बहीण यायची. तशी त्या ठिकाणी यशोदा मातेचं बाळणपण करण्याकरता नंद पाटलाची बहीण सुनंदा आलेली. सेवेमध्ये तरवेजे, कारण बाळणपण जवळ आलेले. सकाळी सकाळी लवकर उठली. लवकर उठल्यानंतर यशोदा मातेच्या जवळ गेली आणि यशोदा मातेच्या जवळ गेल्यानंतर पाहिलं त्या ठिकाणी पुत्र झाला यशोदा मातेला. यशोदा मातेला झालेला पुत्र पाहिला. नंद बाबा सकाळी सकाळी गोठ्यामध्ये गाईचं सेवा करण्याकरता, दूध काढण्याकरता गेले होते. आता या सुनंदाने जसं पुत्राला पाहिलं ना, तशी धावत पळत निघाली आणि धावत पळत निघाली आणि नंद पाटलाला आवाज दिला, नंद भैया, नंद भैया. अरे सुनंदा बोलो ना, क्या हुआ? नंद भैया तुम पागल होने वाले हो. ऐसा क्या हुआ सुनंदा, बोलो ना, क्या हुआ क्या? अरे नंद भैया तुमको लाला भयो. लाला भयो म्हटल्याच्या बरोबर नंद पाटलांना आपल्या गळ्यामध्ये असणारी नवरत्नांची माळ काढली आणि सुनंदाच्या अंगावरती फेकली. सांगितलं सगळ्या गोकुळवासियांना सांग, नंद पाटलाला मुलगा झाला. त्या ठिकाणी ती सुनंदा निघाली. गोकुळवासियांना सांगितलं, नंद घर आनंद भयो जैक नाही या लाल की. माझ्या भावाला मुलगा झाला, नंद पाटलाला पुत्र झाला. हे सगळं गोकुळवासियांना सांगितलं, खुशी मनावं. आणि त्या ठिकाणी सगळ्यांना आनंद झाला. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, त्या आनंदाला अंतही राहिला नाही, पारही राहिला नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदीला नरणारी. इतका आनंद झाला, त्याला अंतही राहिला नाही, पारही राहिला नाही. मग पुढे काय झालं तर एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगू लागली. मनत गवळणीला पुत्र झाला यशोदेला. यशोदेला. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगू लागली, नंदाला पुत्र झाला. कारण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने फक्त पुत्र जन्माला आला नव्हता, तर आनंदाच्या ठिकाणी आनंदाचं प्रागट्य त्या ठिकाणी झालं होतं. निर्गुण निराकार असणारा परमात्मा सगुण रूपामध्ये साकार त्या ठिकाणी झाला आणि त्याचा आनंद सगळ्यांना झाला होता. ज्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, असा असणारा निर्गुण निराकार परमात्मा सगुण रूपामध्ये साकार झाला. त्याचा जन्म झाला, प्राकट्य झालं. प्राकट्य झाल्यानंतर सगळ्या गवळणी त्या ठिकाणी पाहायला जाऊ लागल्या. सगळ्या गवळणी पाहायला जात असताना एक गवळण आतमध्ये गेली की दुसरीला येऊन सांगायची, इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे की त्याला पाहिल्यानंतर त्यानं माझं मनच वेधून घेतलं, इतका तो सुंदर आहे. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, 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 पाहिला पाहिला
त्याला पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यानं मनच वेधून घेतलं. गवळणी म्हणतात आमचं मन आमचं राहिलं नाही. त्याला पाहिल्यानंतर आमचं सूद बूद सगळं काही हरपून गेलं. मैं तो सूद बूद खोई तेरे प्यार में, मैं तो सूद बूद खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. ज्योत जला दे प्रीत जगा दे, ज्योत जला दे प्रीत जगा दे, चरणों में ले ले मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले. त्याला पाहिल्यानंतर आम्ही आमच्या राहिलो नाही असं सगळं वर्णन सगळ्या गवळणींनी केलं. मग हळूहळू तो कृष्ण मोठा व्हायला लागला, हळूहळू रांगायला लागला. तो अंगणामध्ये रांगायला लागला. ते रांगत असतानाचं वर्णन जनाबाई महाराज करतात अभंगाच्या माथा जाऊळाची वेणी. त्या ठिकाणी यशोदेच्या अंगणामध्ये तो रांगला. त्याच्या पायातले पैंजण अतिशय शोभून त्याला दिसत होते. असं सगळं वर्णन सगळा कथाभाग तुम्हाला पुढचं माहितीये. गोकुळामध्ये त्याने अनेक खोड्या केल्या. अनेक खोड्या केल्यानंतर त्या ठिकाणी यशोदा मातेला सगळ्या गवळणी येऊन गाराणे करायच्या. गाराणे ऐकल्यानंतर यशोदा मातेने विचार केला की याला घरी ठेवायचं नाही, याला कुठं पाठवायचं? गाया वळण्याकरता पाठवायचं. गाया चारावया गोधणी. त्या ठिकाणी गाया चारण्याकरता पाठवायचं. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ सोबत होते. गोपाळांनी सांगितलं हे संपूर्ण शरीर म्हणजे गोकुळ आहे. याच्यामधले 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय याच्यामधली मनरूपी गायी जी आहे ना ती तुम्ही ओळा. मन
इंद्रियांचा राजा, बाकीच्या गाया आम्ही ओळतो. खऱ्या अर्थाने भगवान श्रीकृष्णाने मनरूपी गायी ओळली आणि बाकीच्या सगळ्या गाया त्या ठिकाणी गोपाळांनी ओळल्या. गाया ओळल्यानंतर भूक लागली आणि दुपारच्या वेळेला भूक लागल्यानंतर सगळेजण एकत्र आले. सगळ्यांनी एकत्रित काला केला. तो काला आज आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. शेवटी जाता जाता तुम्हाला सांगते, खऱ्या अर्थाने अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. वैकुंठीचा आरे ताना बनून यशोदेच्या घरी आला. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक त्या ठिकाणी खोड्या केला. तिच्या अंगणामध्ये तो रांगला. त्या ठिकाणी नवनीताचे गोळे खाल्ले. नवनीताचे म्हणजेच त्या ठिकाणी कशाचे, लोण्याचे गोळे खाल्ले. आणि शेवटी असे 11 वर्ष 52 दिवस गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण राहिले. शेवटी कथा बघा ऐका, 11 वर्ष 52 दिवस राहिले आणि 53वा दिवस उगवला आणि 53व्या दिवशी त्या ठिकाणी अक्रूर त्या ठिकाणी घेण्याकरता आले. अक्रूर घेण्याकरता आल्यानंतर रथ सजवलेला होता. रथामध्ये भगवान श्रीकृष्णाला बसायचं होतं आणि बसायचं असताना जात असताना यशोदा मातेने त्या ठिकाणी सांगितलं वसुदेवाला, यशोदा मातेने त्या ठिकाणी सांगितलं की 2 मिनिटं तुम्ही कृष्णाला आतमध्ये बोलवा. आतमध्ये बोलवा म्हटल्याच्या नंतर आतमध्ये बोलवलं आणि आतमध्ये बोलवल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना खाली बसवलं. मोठं असं ताट घेतलं. त्या ताटामध्ये दही, दूध, साखर, तूप असे सगळे दुधापासून बनवलेले जे काही पदार्थ आहेत ते सगळे एकत्र घेतले. आणि एकत्र घेतल्यानंतर यशोदा मातेने भगवान श्रीकृष्णांना सांगितलं की याच्यामधला प्रत्येक एका पदार्थाचा घास तू खायचा. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की आता जेवण केलंय, आता काही भूक नाही. परंतु तरी सुद्धा यशोदा मातेचा आग्रह होता. प्रत्येक पदार्थाचा एक घास त्या ठिकाणी खाल्ला आणि खाल्ल्यानंतर यशोदा मातेने त्या ताटाला पाणी फिरवलं. पाणी फिरवल्यानंतर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने प्रश्न विचारला की इतक्या दिवस मी पाहिलं जेवणाला बसायच्या आधी ताटाला पाणी फिरवलं जायचं, जेवणाला बसायच्या आधी तू पाणी फिरवायची, पण असं उलट कसं काय झालं? जेवण झाल्यानंतर सगळ्या पदार्थाचा एक घास खाल्ल्यानंतर ताटाला पाणी फिरवलं. त्यावेळेला यशोदा मातेने सांगितलं की इतक्या दिवस ज्या दिवसापासून मला समजलं ना की तू कोणाचा पुत्र आहे, कृष्णाला विचारलं खरं सांग, माझी शपथ घेऊन डोक्यावरती हात ठेवला, तू कोणाचा पुत्र आहे? डोक्यावरचा हात काढला. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं मी देवकीचा पुत्र आहे. यशोदा मातेने सांगितलं मला आधीच माहिती होतं तू देवकीचा पुत्र आहे आणि हे ज्या दिवसापासून मला समजलं होतं ना त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने जो पदार्थ तू ज्या दिवशी खाशील ना तोच पदार्थ त्या दिवशी मी खायचे. तू ज्या दिवशी दूध खायचास ना त्याच दिवशी मी दूध खायचे. तू ज्या दिवशी दही खायचास ना त्याच दिवशी मी दही खायचे. ज्या दिवशी तू दही खाणार नाही ना त्या दिवशी मला खावं वाटलं तरी सुद्धा मी खात नव्हते. आज या ठिकाणी मी संकल्प करते दुधापासून बनलेले कुठलेच पदार्थ मी खाणार नाही. आजपासून मी संकल्प करते. हा संकल्प यशोदा मातेने कोणाकरता केला? भगवान श्रीकृष्णा करता केला. जो पुत्र आपल्या पोटी जन्माला आला नाही तरी सुद्धा त्या पुत्राकरता संकल्प केला. सखी माय तरी करल का आपल्या लेकराकरता असा संकल्प? दुधापासून बनलेला एकही पदार्थ आजपासून मी खाणार नाही म्हणून त्या ताटाला पाणी मी आज फिरवलंय. इतकी ती माता धन्य आहे. हेच वर्णन करतात जनाबाई महाराज अभंगाच्या शेवटच्या Bye.
माता जाऊला देवेनी जाऊला देवेनी जाऊला देवेनी माता जाऊला देवेनी राम